रामकृष्ण हरी मंडळी, कशा आहात? मजेत ना? अशाच मजेत, आनंदित आणि उत्साहित राहा. सज्जावर पुष्कळ दिवस तसेच राहणारे डबे, स्टीलचे, जर्मरचे, त्यावर बसणारा धूळ आणि ते चिवट डाग, ते कसे काढायचे ते आज आपण बघणार आहोत. त्या अगोदर आपल्या घरीच उपलब्ध असणाऱ्या वस्तूपासून आपल्याला एक DIY बनवायचा आहे. तो कसा बनवायचा? चला तर मग बघूया. 2 ग्लास गरम पाणी करून घ्यायचं. त्यामध्ये अर्धा चम्मच सोडा, खाण्याचा सोडा आणि अर्धा चम्मच निंबू सत्व आणि घरी कपडे धुण्याचं जे पावडर असेल ते थोडं मिक्स करायचं आणि त्यामध्ये रिॲक्शन होऊन हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायचं. अगदी चुटकीशी. स्टीलची भांडी, जर्मरची भांडी पटकन निघून जातात. आणि हे बघा, तुम्ही कोणतीही घासणी घेऊ शकता, ताराची किंवा ही. ताराच्या घासणीने स्टीलच्या डब्यांना थोडे रेगा उमटल्या जातात, त्यामुळे या घासणीने घासून बघा आणि 2 हात फिरवले की बघा मी अगदी कोणता ना कोणता तेलकट आणि चिवट डाग पटकन निघून गेले. मार्गशीर्ष महिन्यात आता स्टीलच्या डब्याची स्वच्छता या DIYने करा आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा DIY कसा वाटला ते. स्टीलच्या डब्याबरोबर मी जर्मरचे भांडेसुद्धा घासून घेतले आणि हे बघा, हे किती बेकार झालेलं आहे. तेलकट खूप दिवस तसंच धूळ बसलेलं झाकण आणि मी त्याचं पाणीसुद्धा किती काळं झालं. बघा, मी तुमच्या समोर घासून दाखवते. घासता घासताच डब्याचं झाकण निघत आहे बरं. तर या DIYनी स्टीलची भांडी, जर्मरची भांडे इतकंच निघत नाही, तर फ्रीजला असलेले चिवट डागसुद्धा ओल्या कपड्याने पुसायचे आणि नंतर या लिक्विडने पुसायचे आणि सुक्या कपड्याने पुसून घ्यायचे. चुटकीशी निघतात. रॅकवर पडलेले डाग, दरवाजावर पडलेले डाग ते सुद्धा चुटकीशी निघतात. आरशाचे काच क्लीन होतात. एकदा नक्की प्रयत्न करून बघा. आणि मी पूर्ण भांडे घासून घेते. बघा, पूर्ण भांडे घासून घेतले आणि धुवून घेतले, ऊन देऊन सुकवून घेतले. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हो ताईंनो, या मार्गशीर्ष महिन्यात डब्याची स्वच्छता या DIYनी नक्की करून बघा. भेटूया अशा पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.